हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नाशिकमध्ये ठाकरे गटाच्या कार्यालयावर महानगरपालिकेचा हातोडा। ठाकरे गटाच्या वसंत गीतेंच्या कार्यालयावर अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून कारवाई। लोकसभा निकालानं सर्वांना जमिनीवर आणलं। लोकसभा निवडणुकीच्या निकालातून बोध घेणार आहोत का, हे पाहणं महत्त्वाचं, राज ठाकरे यांचं वक्तव्य। 2 जणांना मारणाऱ्या मुलाला न्यायाधीश निबंध लिहायला सांगतात। पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय कोर्टामध्ये असं घडू शकत नाही। पुणे अपघातावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया। राज्यपालांची सही नसताना लाडकी बहीण योजनेचा GR काढला। सरकारवर हक्कभंग आणणार। विधानसभेत विजय वडेट्टीवार आक्रमक। उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबत शरद पवार असहमत। महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा, शरद पवार यांचं वक्तव्य। कोणतंही सरकार बिन चेहऱ्याचं असू नये। राहुल गांधींचा चेहरा पंतप्रधान पदासाठी समोर केला असता तर 25 जागा वाढल्या असत्या, संजय राऊतांची प्रतिक्रिया। महाविकास आघाडीमध्ये 1 खुर्ची 12 भानगडी, भरत गोगावले यांची टीका। तर ठाकरेंना खुर्ची द्या असं सत्ताधारी सांगतायत। शिंदे गटाच्या पोस्टरवरून भास्कर जाधवांचा टोला। एकीकडे बहिणीच्या पराभवासाठी ताकद लावायची आणि दुसरीकडे लाडकी बहीण आणायची। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा अजित पवारांना टोला। चादरवाले आले असं म्हणत शिंदेंनी विधानसभेत जयंत पाटलांना डिवचलं। जयंत पाटलांच्या कालच्या बजेटच्या टीकेवरून शिंदेंचा पलटवार। राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची घोषणा। आवर्तन पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागवून योजना राबवण्यात येणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। आधी खाल्ले हाडं कुडं, आता बसले तुळशीपुडी। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल। 10 वर्ष झोपा काढत होते का, बेकायदा बांधकामं पाडणं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण, शरद पवारांचा हल्लाबोल। शरद पवार ज्येष्ठ नेते पब आणि ड्रग्जला कधीच पाठिंबा देणार नाहीत, मुख्यमंत्री शिंदेंचा शब्द। शरद पवार यांच्यावर पलटवार। शिवसेना शिंदे गटाचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खंडेंची हकालपट्टी। पक्षविरोधी कारवाई केल्याचा कुंडलिक खंडेंवर ठपका। पंकजा मुंडेंना मदत न केल्याची ऑडिओ क्लिप झाली होती व्हायरल। शक्तीपीठ महामार्गावरून विधान परिषदेमध्ये हंगामा। पर्यायी मार्ग असताना शक्तीपीठ महामार्ग का आणला जातोय, विधान परिषदेमध्ये सतेज पाटील आक्रमक। जनभावनेच्या विरोधामध्ये कुठलाही निर्णय घेणार नाही। शेतकऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय शक्तीपीठ महामार्गाचा निर्णय घेणार नाही, विधान परिषदेत दादा भुसे यांचं आश्वासन। आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याचा उत्साह। माऊलींच्या पाद्यपूजनासाठी वारकऱ्यांची गर्दी। मुख्यमंत्री शिंदेंसह हजारो वारकरी विठूनामामध्ये तल्लीन। इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करणार। आळंदीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा। सहमतीचा उपदेश देणारे पंतप्रधान मोदीच संघर्ष वाढवतात। विरोधकांकडून सहकार्याची तयारी, मात्र सरकारने देखील सकारात्मकता दाखवावी। लोकसभेतील कामकाजावरून सोनिया गांधींचा मोदींवर हल्लाबोल। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ। पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा पाण्याखाली। मुंबईसह ठाणे पालघरमध्ये 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। विदर्भात पावसाचा येलो अलर्ट। मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढणार। T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महामुकाबला। भारताला दुसऱ्यांदा T20 विश्वचषकावर नाव कोरण्याची संधी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।